असलेले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांची जी आरक्षणाबद्दलची भूमिका जाहीर केली अत्यंत संतापजनक आहे. संसदेमध्ये संविधानाचं पुस्तक समोर ठेवून पुस्तक दंगा करणाऱ्या आणि कामकाज थांबवणाऱ्या या राहुल गांधी आणि काँग्रेसचा आम्ही आज निषेध करतो. आणि जी भाषा त्यांनी प्रदेशात वापरली आणि आत्तापर्यंत त्यांनी जेव्हा परिषद केलेले आहेत तेव्हा भारताला बदनाम करण्याचंच त्यांनी षडयंत्र प्रदेशामध्ये केलेलं आहे. त्या राहुल गांधीचा आणि त्यांच्या टीमचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेसचे राहुल गांधी आणि त्यांची टीम यांनी परदेशात जाऊन आरक्षणाविषयी जे आरक्षणी विरोधात जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी विकासाच्या जोरावर विकास कामाच्या जोरावर आम्ही 400 पार करणार असं ठासून सांगितलं आणि या काँग्रेसनं आणि त्यांच्या राहुल गांधीच्या टीमनं त्याचा विपर्यास केला आणि संपूर्ण देशभर त्याचा विषारी प्रचार करून असं सांगण्यात आलं की जर 400 पार झालं तर हे संविधान बदलते. पण राहुल गांधीच्या मनात काय आहे, त्याच्या पोटात काय आहे याचं पोटावर येण्याचं काम त्यांनी त्या दिवशी तिथं अमेरिकेत जाऊन बरगळलं. आणि जे आज दलित दुबळ्यांना जे आरक्षण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेलं आहे त्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा पराभूत करण्याचं काम देखील या काँग्रेसने केलेलं आहे. ज्या वेळेला आमचे नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेला 370 कलम त्या जम्मू काश्मीरचं हटवलं गेलं आणि तेथील सगळ्या नागरिकांना ज्या SC ST असतील त्यांना आरक्षण मिळालं आणि आज ते प्रतिनिधित्व या ठिकाणी करण्यास तयार झालेले आहे. यामुळं या काँग्रेसचा खरा चेहरा आज या संपूर्ण देशासमोर आलेला आहे. विषारी प्रचार करून मतदान घेतलं गेलं आणि मतदान घेऊन तरी पण त्यांचं 100 पार त्यांना खासदार करता आले नाहीत. पण आज या सगळ्या देशातल्या नागरिकांच्या लक्षात आलंय की आज आरक्षणाविरोधात खरं कोण आहे आणि याचं अवडंबर कोण करतं हे सगळं यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे यापुढच्या काळामध्ये आमचा दलित समाज असेल, आमचा ST समाज असेल, हे सगळेजण मिळून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा या येणाऱ्या काळामध्ये या काँग्रेसच्या टीमला कोणत्याही परिस्थितीमध्ये या दीनदलित दुबळ्यांच्या मध्ये फिरू देणार नाहीत हेच या ठिकाणी आम्ही सांगतो. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शहर जिल्ह्याच्या वतीनं मी राहुल गांधी यांच्या टीमचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा राहुल गांधी मुर्दाबाद. राहुल गांधीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. आरक्षण हा या समाजाचा आणि सामाजिक न्यायाचा आत्मा आहे आणि त्या आत्म्यावर जर कोण जर आपल्याला जर वोट घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं बघून घ्यावं लागेल. हे आता उद्धव ठाकरे, शरद पवार संविधानाची त्यांना जी काही पुळका लावता रोज संविधान घेऊन फिरत होते, आता यांच्या तोंडाला काय दाब दिली बसली का अशा पद्धतीचा प्रश्न या निमित्ताने निर्माण करतोय. आणि आपल्या सर्वांना सांगतोय की आरक्षणाच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचं सुप्त मनाचा उघड झालंय त्या पद्धतीने त्यांचे मन सुरू लावण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मी सगळ्या दलित संघटनांना आवाहन करेन की येणाऱ्या काळापासून या निवडणुका असतील इथपर्यंत सगळ्यांनी उतरून या काँग्रेस पक्षाने राहुल गांधीचा निषेध करून खरे जातीयवादी हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये काम करणारे घटक पक्ष हे आपल्याला सर्व समाजापर्यंत सांगण्याची काही गुणांनी काम करणार आहे. या निमित्ताने एवढंच बोलतो आणि सांगतो जय भीम जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय